मुंबईमधल्या बातमीने बीएमसीच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज औपचारिकता आहे। मुंबई मनपामध्ये महापौर आणि उपमहापौर आज मनपाला मिळणार आहे। मुंबईमध्ये 44 वर्षांनी आज भाजपचा महापौर होणार। मनपातल्या प्रशासकीय राजवट आता संपणार आहे। दुपारी 12 वाजता महापौर निवडीची औपचारिकता पार पडणार। रितू तावडे महापौर तर संजय घाडी उपमहापौर पदाची सूत्र स्वीकारणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। मुंबईमध्ये तब्बल 44 वर्षांनी आज भाजपचा महापौर होणार आहेत। रितू तावडे महापौर पदाची सूत्र हाती घेतील, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी आज विराजमान होणार आहेत। काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। तर हा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे पाहूयात सविस्तरपणे ग्राफिक्सच्या माध्यमातून। सकाळी 8:30 वाजता सगळे भाजपचे नगरसेवक बीएमसीत दाखल झाले। भाजप नगरसेवकांना भगव्या रंगाचे कपडे आणि फेटे असं ड्रेस कोड आहे। भाजप कार्यालयात काही धार्मिक विधी आणि तयारी केली जाणार आहे। सकाळी 11:30 वाजता नगरसेवक आता सभागृहात दाखल होतील। 11:45 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा मनपात येतील। महापौरांच्या आसन व्यवस्थेवरच्या गॅलरीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विराजमान होणार आहेत आणि दुपारी 12 वाजता महापौर निवडीचा हा कार्यक्रम पार पडणार। पीठासीन अधिकारी महापौर उपमहापौर निवडीची औपचारिकता पार पाडतील। साधारणपणे 20 ते 25 मिनिटं महापौर निवडीचा हा कार्यक्रम असणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून नंतर महापौर आणि उपमहापौरांचं अभिनंदन केलं जाणार। महापौर उपमहापौर आपापल्या कार्यालयात पदभार स्वीकारतील। तर मनपामधली प्रशासकीय राजवट आज संपणार आहे। दरम्यान भाजप नगरसेवकांना यावेळी बोलते केले आमच्या प्रतिनिधींनी, पाहू। 44 वर्षानंतर भाजपचा महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहे आणि आपण बघतो या ठिकाणी औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे। रितू तावडे या ठिकाणी महापौरपदी आपली विराजमान होणार आहे आणि या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे। भाजपचे सगळे नगरसेवक यायला सुरुवात झालेली आहे आणि भाजपचे नगरसेवक यंदा आपण बघतो फेटे बांधत आहेत आणि त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलूया। ताई, काय सांगाल, आज भाजपचा महापौर या ठिकाणी बसणार 44 वर्षानंतर आणि या ठिकाणी तयारी देखील सुरू आहे। खूप आनंद होत आहे, कारण भाजपचा महापौर हा दुसऱ्यांदा महापौर बसत आहे आणि खरंच एवढा आनंद, कारण इतकी वर्ष कार्यकर्त्यांची मेहनत आणि त्यांचं वाट बघण्याचा जो एक हे होती की इतकी वर्ष आम्ही वाट बघत होतो की आमचा कधीतरी महापौर बसला पाहिजे आणि ते आज स्वप्नात पूर्ण होताना दिसतंय। काय ताई, काय सांगाल, भाजपचा महापौर या ठिकाणी बसणार आहे, कसं वाटतं? अतिशय गौरवमय दिवस आहे आज भारतीय जनता पार्टीसाठी आणि महायुतीसाठी आणि खूप बरं वाटतंय। असं वाटतंय की आता मुंबईला त्यांच्या सेवेची महापौर, त्यांची सेवा करणारी महापौर आणि टीम मिळेल। सर, कसं वाटतं आज एवढ्या वर्षांनी सत्ता पलट झालेली आहे, भाजपचा महापौर यंदा या ठिकाणी विराजमान होते? आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी लोकांना आश्वासन दिलं होतं की मुंबईचा महापौर हा मराठीच बनणार, ते करून दाखवलंय। मला विश्वास आहे की आमचे नेतृत्व करणारे रितूताई तावडेजी, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक मुंबईच्या विकासाचा लढा लढणार आणि चांगल्या पद्धतीने लढणार। आपण या ठिकाणी बघितलं तर पहिल्यांदा या ठिकाणी महापौर भाजपचा बसणं, त्यामुळे अतिशय आनंदाचं वातावरण आहे, कारण की 44 वर्षानंतर या ठिकाणी भाजपचे महापौर या ठिकाणी बसणार आणि त्यामुळे संपूर्ण आपण या ठिकाणी बघितलं तर भगवमय वातावरण तयार करण्यात आलेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई।